सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्यातल्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबीकडून चौकशी। जरंडेश्वर कारखाना अजित पवारांशी संबंधित असल्याने दादांची अडचण वाढण्याची शक्यता। अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर बोलण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नकार। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनोरोग, त्यांना विश्रांतीची गरज। सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना टोले। राज्यात पक्षांची संख्या वाढली, मात्र राज्यातील काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली। पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर। 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक, तृणमूल काँग्रेस राहणार गैरहजर। 1 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत अनुपस्थित राहणार, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मात्र उपस्थित राहणार। मुंबईतल्या कोस्टल रोडच्या गळतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी। स्ट्रक्चरला कोणताही धोका नाही, जॉईंटमध्ये गळती, ती लवकरच काढली जाणार, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, वैयक्तिक कामासाठी भेट घेतल्याची माहिती। मल्लिकार्जुन खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणत आहेत, संजय राऊतांनी त्यांच्यावर भ्रष्टलेख लिहावा। खरगेंचा व्हिडिओ पोस्ट करून बावनकुळेंची संजय राऊतांवर टीका। मुंबईसह उपनगरात पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज। ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात हलक्या पावसाची शक्यता। मुंबईतल्या चेंबूरमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद, महापालिकेकडून जलवाहिन्या जोडण्याचं काम सुरू। पॉलिटेक्निकसाठी प्रवेश उद्यापासून, राज्यातील 390 महाविद्यालयांमध्ये 1,05,000हून अधिकच्या जागा। माथेरानमध्ये ऑगस्ट महिन्यात पॉड हॉटेल सुरू होणार, माथेरानमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी निर्णय। फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय कॉल क्रमांक ब्लॉक करा, केंद्राचे रिलायन्स, जिओ, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलला आदेश। डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचं सर्वेक्षण सुरू, गॅस गळती, सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची करडी नजर। अंतरिम जामीन 7 दिवस वाढवण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। दिल्ली विमानतळावर पहाटे विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन, इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।